to join the maximum value point, okay, then there is a one line is going to be form, एक लाईन तयार होती ना. आपल्याला याच्यात इंटरेस्ट आहे का नाही, आपल्याला याच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. ही जी लाईन आहे याला काय म्हणणार, लोड लाईन. ही लोड लाईन जिथं ज्या पॉइंटला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स सोबत इंटरॅक्शन करते किंवा इंटरसेक्ट करते, ओके, तो पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. आता बघा ही आपली डीसी लोड लाईन आहे आणि ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. म्हणजे काय झालं, हा जो पॉइंट आहे सेंटरचा, कुठला, हा वाला, ओके, या पॉइंटला आपण काय म्हणणार, क्यू पॉइंट. Okay, so this is the Q point value. Now why this Q point value is that much important? Okay, so see here, this Q point tell us that whether transistor is going to work in the active region or in the saturation region or in the cutoff region. Okay, now मग आपण कसं हे करणार बघा, जर Q point हा लोड लाईनच्या सेंटरला असेल, yes, if this is a load line, if this is a Q point and if that Q point is exactly at the center, तर मग आपण काय सांगू शकतो ट्रान्झिस्टर बद्दल, की हा ट्रान्झिस्टर हा फॉरवर्ड ऍक्टिव्ह मोड मध्ये काम करतो आणि त्या केस मध्ये हा आपण याला कशासाठी यूज करून घेतो, एम्प्लिफिकेशन साठी. So we can use the transistor as an amplifier when this Q point is exactly at the center. Okay, now what happen if this Q point is at the uppermost corner? See, this is if this is the Q point. Okay, consider if this is our output characteristics. This is our output characteristics and this red line is a load line. मग असं असेल तर आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय सांगणार, हा की जिथं लोड लाईनला आपला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इंटरॅक्ट होतील ना. आता हा पॉइंट कुठे आला, सॅच्युरेशन रिजन मध्ये आला. सो मग आपण इथं काय सांगणार की या पॉइंटला सी आपण काय सांगणार, ऍट धिस पॉइंट ट्रान्झिस्टर बिहेव इज इन द सॅच्युरेशन मोड अँड transistor work as an closed switch. Okay, now similarly if this is our load line, yes, so sorry, this is our output characteristics and this is our load line. Now consider this is their point of intersection. Okay, so at this point of intersection, when point of intersection of what, it is of the load line and the output characteristics. ओके, हे दोघं जिथे एकमेकांना क्रॉस होतात त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो. मग हा जर खाली असेल, सेंटरला तर नाहीये, मग जर खाली असेल तर आपण काय म्हणायचं, ट्रान्झिस्टर वर्क इज इन द कट ऑफ मोड. ओके, अँड जेव्हा ट्रान्झिस्टर हा कट ऑफ मोड मध्ये असतो तेव्हा तो ओपन स्विच म्हणून काम करतो. म्हणजे मी जर आता तुम्हाला ट्रान्झिस्टर हातात दिला किंवा तुम्हाला ट्रान्झिस्टरची जर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करून दिली, तर त्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये क्यू पॉइंटची फक्त पोझिशन बघून सुद्धा तुम्ही सांगू शकणार की हा ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर म्हणून काम करेल, की हा ट्रान्झिस्टर ॲज अ सॅच्युरेशन मधून म्हणजे क्लोज स्विच साठी काम करेल, की हा ट्रान्झिस्टर ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करेल. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ट्रान्झिस्टरचे रीडिंग घ्यायची गरज नाहीये. ट्रान्झिस्टरचं जर बिहेवियर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर त्याची आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि डीसी लोड लाईनची डायग्राम एवढं सफिशियंट आहे. मग हे सफिशियंट का आहे तर बघा, फक्त या डायग्राम कडे बघून तुम्ही सांगू शकता की ट्रान्झिस्टर हा कोणत्या मोड मध्ये सध्या ऑपरेट होतोय. नाव जर आपला क्यू पॉइंट हा एक्झॅक्टली सेंटरला असेल, मधोमध एकदम जर असेल, तर ट्रान्झिस्टर हा ऍक्टिव्ह मोड मध्ये काम करतो. जर आपला क्यू पॉइंट हा एकदम वरच्या साईडला असेल तर ट्रान्झिस्टर हा आपला सॅच्युरेशन मोड मध्ये काम करतो आणि जर आपला क्यू पॉइंट हा सगळ्यात खाली डाऊनला असेल तर आपला ट्रान्झिस्टर हा
क्लोज स्विच म्हणून काम करतो. मग त्यामुळे आपण काय सांगू शकतो की जी काही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ती 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली. कोणते कोणते? सॅच्युरेशन, ऍक्टिव्ह अँड द कट ऑफ. ओके, जर ट्रान्झिस्टर सॅच्युरेशन मध्ये असेल तर तो ओपन क्लोज स्विच म्हणून काम करेल. कट ऑफ मध्ये असेल तर ओपन स्विच म्हणून काम करेल. आणि जर तो एक्झॅक्टली सेंटरला असेल तर तो अँप्लिफिकेशन साठी यूज केला असेल. इथपर्यंतचा पार्ट कळाला का? येस मॅम. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस जस्ट फक्त कॅरेक्टरिस्टिक आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करून आपण ट्रान्झिस्टरचं बिहेवियर सांगू शकतो. आणि त्यामुळे ट्रान्झिस्टर जेव्हा आपण समजून घेतो सगळ्यात मेन पॉइंट काय असेल तर ते म्हणजे क्यू पॉइंट. यस, क्यू पॉइंट आपल्याला सांगणार की ट्रान्झिस्टर तुम्ही कशासाठी यूज करता. मी जर तुम्हाला ट्रान्झिस्टर दिला आणि सांगितलं की ट्रान्झिस्टर तुम्ही स्विच म्हणून यूज करा, तर तुम्हाला काय क्लिअर पाहिजे की ह्याचा ऑपरेटिंग पॉइंट्स कुठले कुठले आहेत आणि कुठे आहेत. Yes, once we get the operating point and its position, then we can find out whether transistor work as in the saturation mode or in the active mode or in the reverse active mode or in the cutoff mode. Okay, so this is all about the DC load line. Hope so. It is clear to all. Now very important concept, and from that concept your exactly network part is going to start in this. See here, before applying the KCL and the KVL, okay, we will revise some concept. आता इथून पुढे काय होणार आहे, आपल्याला ट्रान्झिस्टर तर स्टडी करायचं आहेच आहे, पण पुढे जाऊन आपल्याला बायसिंग व्होल्टेजेस वगैरे ट्रान्झिस्टरला अप्लाय करायचे. आता KCL आणि KVL we have already seen. What is the KCL? Incoming current is equal to outgoing current. What is the KVL? What is the KVL? Energy given or energy supplied is equal to energy consumed. I will repeat again. Okay, what is the KVL? KVL tell us that energy supplied by the element and energy consumed by the element, the addition of these two should be 0. यस, कारण की जेवढी एनर्जी सप्लाय केली जाईल तेवढीच फक्त आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. ओके, तुम्ही जर पेपरमध्ये 5च क्वेश्चन्स अटेंड केले असतील तर 5च क्वेश्चन्सचे मार्क्स तुम्हाला मिळतील. तसं जेवढी एनर्जी तुम्ही अप्लाय करताल तेवढंच आउटपुट तुम्हाला इथे भेटेल. यस, नाव आता मग आपल्याला तो अप्लाय करायचा आहे. यस, अप्लाय करताना फक्त एक लक्षात घ्या, जे सोर्स असतात, इट मे बी AC, इट मे बी DC, जे सोर्स असतात ते काय करतात, एनर्जी सप्लाय करतात, देऊन टाकतात किंवा देतात. ओके, तसं एनर्जी टेकन और एनर्जी रिसिव्ड याचा अर्थ काय की जे लोक एनर्जी सप्लाय करतात त्यांच्याकडून आपण घेतोय. एवढं जरी लक्षात ठेवलं तरीही तुम्ही ट्रान्झिस्टरचे इक्वेशन्स काढू शकता. एक लक्षात घ्या, तुम्हाला एनर्जी जेव्हा डिटेलमध्ये होईल तेव्हा ते जास्त डीपमध्ये होणार आहे. आता फक्त समजायला तुम्ही काय लक्षात घ्यायचं, एनर्जी सप्लाइड इज इक्वल टू एनर्जी कन्झ्युम. ना आता इथे बघा, आता इथं 2 साइड आहेत ट्रान्झिस्टरच्या. त्याच्या आधी मला पहिल्यांदा सांगा, हा ट्रान्झिस्टर कोणत्या मोडमध्ये आपण किंवा कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये आपण कनेक्ट केलेला आहे, कॉमन इमिटर, कॉमन बेस का कॉमन कलेक्टर? कॉमन बेस. विच वन? कॉमन बेस. नाही. एनीवन एल्स? बर ठीक आहे, त्याच्या आधी सांगा, हा NPN आहे काय PNP आहे? NPN आहे का PNP? NPN. ओके, पहिला क्वेश्चन राईट. सेकंड, ट्रान्झिस्टर मध्ये कॉमन बेस जे काही टर्मिनल कॉमन असतं ते कोणामध्ये कॉमन असतं, इनपुट आणि आउटपुट मध्ये. ना आता नॅचरली जेव्हा जितके सर्किट तुम्ही आपण बघितले असतात, बाय डिफॉल्ट तुम्ही DSY चे असल्यामुळे जास्त बघितले असतील,
त्याच्यामध्ये डाव्या साईडला लेफ्ट साईडला आपण ऑलवेज काय रिप्रेझेंट करतो, इनपुट का आउटपुट? इनपुट. बरोबर. राईट साईडला आपण काय रिप्रेझेंट करतो? आउटपुट. ओके, म्हणजे आता बघा इथं जर मी ही कन्सेप्ट कम्पेअर केली तर मी काय सांगू शकते, लेफ्ट साइड म्हणजे ही साइड काय झाली आपली, इनपुट साइड झाली. ओके, राईट साइड म्हणजे ही साइड काय झाली आपली, आउटपुट साइड झाली. इथपर्यंत कळालं का? येस ना. आता हे काय, हे इनपुट आहे, इनपुट व्होल्टेज आहे. हे आपण कुणाला अप्लाय केले, ट्रान्झिस्टरच्या बेसला. सी इथं बी दिसतंय का, दिस इज द बेस ऑफ द ट्रान्झिस्टर. सो इनपुटला बेस आहे किंवा इनपुट बेसला अप्लाय केलेला आहे. हियर दिस इज अ कलेक्टर. ओके, अँड वी आर टेकिंग द आउटपुट अक्रॉस द कलेक्टर. सो इथं कलेक्टर हा आउटपुट साईडला आहे ना. आता मला सांगायचं कॉन्फिगरेशन कोणतं, इनपुट बेस कलेक्टर आउटपुट, आणि या इनपुटच्या आणि आउटपुटच्या मध्ये एक टर्मिनल, ते म्हणजे काय झालं, ई झालं. मग आता तुम्ही सांगा हे कोणतं कॉन्फिगरेशन आहे, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कलेक्टर? कॉमन इमिटर. कॉमन इमिटर. यस. सो हे पहिली गोष्ट काय, हे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे. नाव आता आपण आता शिकलेली कन्सेप्ट इथं वापरायची काय, तर आपल्याला इथं केव्हीएल अप्लाय करायचं आहे. आता पहिली गोष्ट, इनपुटला एकदा अप्लाय करायचं, आउटपुटला एकदा अप्लाय करायचं आहे. ओके, आता माझ्यासोबत सगळ्यांनी करायचंय. जर कोणाला काही डाऊट आला तर लगेच विचारायचंय ना. आता इथे बघा ना, सी हिअर, this is the input side, this is the output side. Okay, now this is the input side. Now apply the KVL at input. What is KVL? Energy supplied is equal to energy consumed. सप्लाय कोण देतं सांगा याच्यात, VBB काय, सप्लाय व्होल्टेज आहे, हा सप्लाय करतोय. त्यामुळे तो जर आपण पॉझिटिव्ह दाखवला, सो VBB हा काय झाला, आपला सप्लाय व्होल्टेज झाला ना. आता इथं VBB नंतर परत पुढे या, इथं कोण आहे का, नाही. आता इथं परत कोण आहे, ट्रान्झिस्टर आहे. यस, हा आपला काय, ट्रान्झिस्टर आहे. आता इथे ट्रान्झिस्टरचं एक जंक्शन आपल्याला भेटतं, यस, बेस इमिटर जंक्शन. आणि आपल्याला माहितीये काय, की जंक्शनचं एक वेगळं पोटेन्शियल असतं. ओके, आपण खूप वेळा ते रिवाइज केलं ना. सिलिकॉनचं किती राहतं, 0.7, जर्मॅनियमचं किती राहतं, 0.3. म्हणजे काय, मी जर 10 वोल्ट अप्लाय करत असेल तर मला त्यातले थोडे वोल्ट कुणाला द्यावे लागतात, इथं किती द्यावे लागतात, 0.7. जर आपण सिलिकॉनचा यूज करत असू, किंवा 10तले 0.3 याला द्यावं लागतं जर आपण सिलिकॉन यूज करत असू. म्हणजे काय झालं, हा कंझ्युम करतोय, म्हणून मग कंझ्युम करतोय तर मायनस. मग काय इथलं व्होल्टेज, VBE. VBE. ओके, परत ग्राउंडच आहे, त्यामुळे पुढे द्यायची काही गरज नाही. सो इट्स इक्वल टू 0. म्हणजे काय, एनर्जी सप्लाय is equal to energy consumed. Okay, now VBB is equal to VBE. मग मी हेच कसं लिहू शकते, VBB is equal to VBE. आता ऍक्च्युली हे आपल्याला इथं नाही लागणार आहे, पुढे जेव्हा आपण ट्रान्झिस्टर बायसिंग बघतो तेव्हा हे लागेल. मग मॅडम तुम्ही इथं का घेतलं, म्हणजे हे इथं सांगणं खूप गरजेचं आहे, इनपुट कुठला आणि आउटपुट साईड कुठली. ओके, सो हे झालं आपलं एक इक्वेशन. आता आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, आउटपुट साईड मध्ये. का, कारण की आपण आउटपुट पॅरामीटर्स प्लॉट करतोय. यस, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर वी हॅव टू प्लॉट द आउटपुट पॅरामीटर्स. Now see here, which is the output side? This is the output side. Which one? This one. That is, we have started from VCC. Then VCC काय करेल, supply करेल. Then again we have to reach towards the resistor. Resistor is a passive, so it will again consume. तो काय करेल, स्वतः तर देणार नाही, त्यातली थोडी काय करेल, जी येते त्यातली थोडी स्वतःसाठी घेईल. मीन्स व्हॉट, RC consumes the energy. Now next see here, परत पुढे आलं कोण भेटलं, कलेक्टर इमिटर.
Yes, so whatever the voltage across this, it is called as a VCE. Okay, so again it will consume some energy, and at the last there is a ground, and that's why we have written one equation over here. Which equation we have written here? See this one. VCC minus ICRC minus VC is equal to 0. Is it? ना आता तू खूप जणांना प्रश्न पडला असेल की ते इक्वेशन कसं आलं. सो परत एकदा बघा ना, आता आपण इक्वेशन लिहू. ओके, सो वी हॅव स्टार्टेड फ्रॉम VCC. सो VCC काय आहे? व्होल्टेज सोर्स आहे. सोर्स काय करतो? ऑलवेज देतो. तो स्वतःसाठी घेतो का? नाही. का? कारण की तो सोर्स आहे, त्याच्याकडे ते भरपूर प्रमाणात आहे. तसं VCC हा काय? पॉवर सप्लाय किंवा पॉवर सोर्स आहे. सो VCC ला पॉवर सप्लायला परत पॉवर द्यावी लागते का? नाही द्यावी लागत. इट विल ओनली मीन्स सप्लाय. सो VCC पॉझिटिव्ह. नंतर VCC वरून कुठे आलो आपण? इथे. इथल्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण कसं काढणार? आपल्याला ओहम्सने सांगितलंय काय? V इज इक्वल टू IR. सी हिअर आपल्याला इथला करंट पण माहितीये. तुम्ही म्हणा मॅडम कसं काय माहितीये? सी हिअर IC. करंटची व्हॅल्यू नाही माहिती, पण त्यातून करंट फ्लो होणारा किती असेल? IC. ना रेजिस्टर किती आहे? RC. त्यामुळे आपण इथलं व्होल्टेज काढू शकतो का? यस. व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस RC? इट्स IC मल्टिप्लाइड बाय RC. ओके ना, पण तिथं काय? तो सप्लाय आहे का? नाही, तो कंझ्युम करणार आहे. अँड दॅट्स वाय VCC च्या प्लस जर असेल तर कंझ्युम करणारा मायनस, अँड दॅट्स वाय मायनस ICRC. ओके, सो VCC मायनस ICRC. ओके, झालं का? नाही. परत खाली या. परत आता खाली येताना आणखी कोण भेटेल? इथे एक व्होल्टेज मिळालं. VC म्हणा किंवा VCE म्हणा. म्हणजे काय? व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर. सो अगेन काय करेल? हा पण कंझ्युम करणार आहे व्होल्टेज. सो मायनस VCE is equal to 0. Yes, so what equation we have getting here, or what we have got here, that is the VCC minus ICRC minus VC into IE is equal to 0. Yes, so that equation we have written here. See, so this, see this equation. See this one, VCC minus ICRC minus VC is equal to 0. असं कोण आहे का की आता नाही का आलं हे इक्वेशन कसं आलं ते? कोणी आहे का? का रिपीट करायचं एकदा? कळालं ना? आता हे इक्वेशन मी आलं. आता आपल्याला काय करायचंय बघा. याच्यावरून आपल्याला एक्स ऍक्सिसला कोण आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या? सी. एक्स ऍक्सिसला कोण आहे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या? VC आहे. सो आपण सेम इक्वेशन मध्ये काय करणार? VC ची टर्म फक्त एका साइडला घेणार. Yes, we have to rearrange the equation so that we can take the term of VC into one side. Okay, so VC एका साइडला घ्या. काय मिळेल आपल्याला? VC जर इथं गेलं तर काय मिळेल? VCC मायनस ICRC. ओके, सो त्याच्यावरून आपण VC ची व्हॅल्यू काढू शकतो ना. आता इन टर्म्स ऑफ IC लिहायचं असेल तर कसं लिहिणार बघा इथं. इफ वी हॅव टू राईट द सेम इक्वेशन इन टर्म्स ऑफ IC,
that is VCC minus VCE is equal to ICRC. Okay, hey equation we have to just rewrite this equation. VCC minus ICRC minus VC is equal to 0. So VC is equal to VCC minus ICRC. And if we want to find out in terms of IC, then IC ची टर्म एका साइडला घ्या. रिमेनिंग काय राहिलं VCC minus VCE which is equal to ICRC. So आता इथं आपल्याला in terms of IC पाहिजे. इथं तर RL आहे. मग काय करायचं divide left and right side with the help of RL. So VCC minus IC RL minus VCE RL which is equal to IL. IL is nothing but IC. IC is nothing but your Y parameter on the input output characteristic. So इथं आपल्याला IC ची व्हॅल्यू मिळाली. Now if we compare this, so see we have to make x axis 0 means what? We have to put value of VC is equal to 0. So see here this should be 0. So if VCE value should be 0, then what is the value of VCC? It's IC upon RE. RC. So that is the maximum point. What is VCC upon RC? Similarly, if we want to find out the maximum value of VC with respect to x-axis. So see here, this is our equation. What we have to do? We have to put VC is equal to 0 and then adjust the load to RC. म्हणजे आताचं हे पूर्ण जर सगळं रिवाइज करायचं झालं तर फक्त 3 ते 4 सेंटेन्स मध्ये करता येतं. ते म्हणजे काय, डीसी लोड लाईन हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ट्रान्झिस्टर कोणत्या मोडमध्ये ऑपरेट होतोय, कोणत्या मोडमध्ये आता त्याचं वर्किंग चालू आहे हे आपल्याला कळतं. कसं कळतं तर क्यू पॉइंट वरून कळतं. मग क्यू पॉइंट म्हणजे काय, जिथं लोड लाईन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सला टच करते किंवा इंटरसेक्ट किंवा क्रॉस करते ना. मग आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जर आपल्याला काढायची झाली तर आपल्याला आउटपुट पॅरामीटर्स लागतात. मग आपण काय करतो, जेव्हा आपण ट्रान्झिस्टर यूज करतो एक्झॅक्ट रिअल लाईफ मध्ये, तेव्हा आपण ट्रान्झिस्टरचं आउटपुटचं इक्वेशन काढतो. आउटपुट साईडचं इक्वेशन काय आहे, VCC मायनस ICRC मायनस VC आहे. मग आता याच्यावरून आपल्याला 2 पॉइंट काढायचे. कोणते कोणते, VC व्होल्टेज काढायचे आणि IC करंट काढायचं आहे ना. मग त्याच्यात कसं आहे, जर IC मिळाला तर त्याला आपण रेझिस्टरने मल्टिप्लाय करून VC काढू शकतो. म्हणून मग आपण आधी IC काढू. मग या इक्वेशन वरून IC कसा काढणार तुम्ही, IC ची जी काही टर्म आहे ती एका साईडला घ्यायची. कुठली आहे, ICRC. बाकी सगळ्या टर्म्स काय करायच्या, अपोजिट साईडला दुसऱ्या साईडला पाठवून द्यायच्या. मग इथं प्लस असेल तर इकडे येताना काय होईल, मायनस होईल. इथं मायनस असेल तर इकडे येताना काय होईल, प्लस. दॅट इज VCE. ओके ना. अगेन ही पण आहे कुठली, VCC. सो इथं काय येईल, मायनस. इथं तर काही नाहीये म्हणजे प्लस साइन आहे. सो मायनस VCC. ही व्हॅल्यू कशाची झाली, ICRC ची. मग याला परत मी जर RC ने डिवाइड करत असेल तर मग मला कम्प्लीट व्हॅल्यू कोणाची मिळणार, IC ची. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ IC. नाव आता तुम्ही म्हणाल मॅडम ही मॅक्सिमम व्हॅल्यू अशी कस काय आली, हे मायनस येणार. सो तुम्ही इथे हे करू शकता, जस्ट वेट, मी व्यवस्थित लिहिते. Here VCC minus VCE
इक्वल टू IC RC. ओके ना, आता IC काढायचं असेल तर आपण काय करणार, डिवायडेड बाय RC करणार. सॉरी, आणि इथून आपण हे इरेज करू शकतो. दिस इज द व्हॅल्यू ऑफ IC. आता मॅक्सिमम व्हॅल्यू आपण कशी काढतो, मी जर म्हणलं हे 7 रुपये घ्या, हे मॅक्सिमम झाले. मी जर म्हणलं 7 रुपयामधून काहीतरी मायनस करा, ते 7 रुपये मॅक्सिमम राहतील का तुमच्याकडे, नाही राहणार. यस, म्हणजे जेव्हा एखाद्या नंबर मधून काहीतरी मायनस होतंय याचा अर्थ काय की ते तिथं मग मॅक्सिमम राहील का, नाही. मॅक्सिमम म्हणजे काय, काही मायनस न होणे, तरच तुम्ही त्याला काय म्हणू शकता, मॅक्सिमम म्हणू शकता. मी जर म्हणलं माझ्याकडे 10 रुपीज आहेत, यस, मग ते झाले मॅक्सिमम. मी जर म्हणलं माझ्याकडे 10 मायनस 9 रुपीज आहेत, मग ते मॅक्सिमम होतील का, नाही. ते ऑलवेज 10 पेक्षा काय असणार आहेत, कमीच असणार आहेत. तसं इथे बघा, VCC अपॉन RC याच्यामधून आपण काहीतरी मायनस करतोय, जे काही VC अपॉन RC ची व्हॅल्यू येईल ते आपण काय करतोय, मॅक्सिमम मायनस करतोय. यस, म्हणजे जर काहीतरी मायनस होत असेल तर ती मॅक्सिमम व्हॅल्यू असू शकते का, नाही असू शकत. म्हणून मग आपण काय करतो, टू फाइंड आउट द मॅक्सिमम व्हॅल्यू वी हॅव टू निग्लेक्ट दिस टर्म. व्हाय we have to neglect this term, then and then only get the maximum value. So what is the maximum value of IC, it's VCC upon RC. So see here, this is the maximum value point. Okay, now similarly for VCC, arrange the same equation in another order, that is IC plus VCE. Okay, and we will get the maximum value as a VCC. जेवढा सप्लाय तेवढं सगळं जर तुम्हाला आउटपुटला मिळालं तर तुम्ही काय म्हणणार, मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार. त्यामुळं व्होल्टेजची मॅक्सिमम व्हॅल्यू काय झाली, VCC, तशी करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू काय झाली, VCC अपॉन RC. या दोन मॅक्सिमम व्हॅल्यूला जॉईन करणाऱ्या लाईनला आपण काय म्हणतो, DC लोड लाईन. आणि या लाईनचा यूज काय असतो, तर आपल्याला क्यू पॉइंटची पोझिशन सांगतात. क्यू पॉइंटच्या पोझिशन सांगण्याचा यूज काय असतो, तर आपल्याला ट्रान्झिस्टर कोणत्या मोडमध्ये यूज करतोय आपण हे कळतं. ओके ना, सिंपल स्विच मध्ये म्हणजे जर आपल्याला ठरवलं की आपल्याला ट्रान्झिस्टर हा सिंपल ऍम्प्लिफिकेशन साठी यूज करायचा आहे, तर मग आपल्याला काय करावं लागतं, हा जो क्यू पॉइंट आहे हा आपल्याला त्या एरियामध्ये फक्त बघावा लागतो की तो सॅच्युरेशन मध्ये आहे का, सेंटरला आहे का, कट ऑफला आहे. जर सेंटरला आहे तर सगळ्यात जास्त चांगलं, का तिथे ट्रान्झिस्टर व्यवस्थित ऍम्प्लिफाय होतो. जर सॅच्युरेशन मध्ये असेल तर काय म्हणू शकतो आपण की ट्रान्झिस्टर हा ओपन क्लोज स्विच म्हणून काम करण्यासाठी यूज केलेला आहे. आणि जर कट ऑफ मोड मध्ये जर आपल्याला क्यू पॉइंट मिळत असेल एखाद्या ट्रान्झिस्टर साठी, तर आपण काय सांगू शकतो की ट्रान्झिस्टर हा ओपन स्विच म्हणून यूज केलेला आहे. सो क्यू पॉइंट वरून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यामुळे क्यू पॉइंट हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके ना, नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे की सिलेक्शन ऑफ क्यू पॉइंट. इथं पण तुम्हाला सेम तेच एक्सप्लेन करायचं आहे. इथे बघा, क्यू पॉइंट एकदा सेंटरला असू शकतो, सेंटरपेक्षा खाली असू शकतो, किंवा सेंटरपेक्षा एक्स्ट्रीम वरती असू शकतो. तर सेंटरला असेल याचा अर्थ काय, तर तो ऍक्टिव्ह रिजन मोड मध्ये आहे. जर खाली असेल याचा अर्थ काय, तर तो कट ऑफ रिजन मध्ये काम करतोय. आणि जर वरती असेल, सेंटरच्या वरती असेल, तर ट्रान्झिस्टर हा सॅच्युरेशन रिजन मध्ये काम करतोय. सी हिअर, या डायग्राम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त व्यवस्थित क्लिअर होईल. हा जो इकडचा शेडेड रिजन आहे हा काय, सॅच्युरेशन रिजन आहे. हा जो खालचा हॉरिझॉन्टल शेडेड रिजन आहे हा काय, कट ऑफ रिजन आहे. जेव्हा ट्रान्झिस्टरला तुम्ही ऍम्प्लिफिकेशन साठी यूज करता तेव्हा स्ट्रिक्टली हे दोन रिजन आपल्याला अवॉइड करावे लागतात. येस ना, इथं बघा, क्यू पॉइंट सेंटरला याचा अर्थ काय, हा ऍक्टिव्ह रिजन मध्ये आहे. हा वरती आहे याचा अर्थ काय, हा सॅच्युरेशन मध्ये ऑन आहे. त्यालाच काय म्हणतात, फुल्ली ऑन कंडिशन पण म्हणतात ट्रान्झिस्टरची. आणि बी पॉइंटला जर असेल याचा अर्थ काय की तो सगळ्यात कमी म्हणजे
कट ऑफ मोड मध्ये आहे याचा अर्थ काय की तो ऑफ स्विच म्हणून किंवा फुल्ली ऑफ स्विच म्हणून यूज केला जातो. येस. नाव नेक्स्ट लेक्चर आपण आता बायसिंग बघायचंय ट्रान्झिस्टरचं. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबू. उद्या जरा हा पार्ट आणखी एकदा रिवाइज करते आणि मग उद्या आपण ज्या काही आपल्या नेक्स्ट कन्सेप्ट आहेत त्या बघू.